यंदा कामाची गडबड आहे, सुट्टी नको, या वारीला नाही गेलो तर काय झालं, पुढच्या वर्षी विठुरायाच्या चरणी नक्की जाईन असा मनासी पक्का विचार करून 34 वर्षीय सुनील कोरके बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. पण पंढरीच्या पांडुरंगाला काही वेगळंच मंजूर होतं. दुपारी जेवणाच्या सुट्टीत कॅन्टीन मध्ये बसून तोंडापर्यंत अन्नाचा घास नेणार इतक्यातच काळानं त्यांच्यावरती झडप घातली. मोस येथील कचरा डेपोच्या इमारतीवरती कचऱ्याचा महाकाय ढिगारा कोसळला आणि विठुरायाचा हा लाडका वारकरी ढिगाऱ्याखाली कायमचा शांत झाला. नियतीच्या या क्रूर घालामुळे कोरके कुटुंबियांचा हसता खेळता संसार एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झाला आहे. मूळचे वारकरी संप्रदायाची भूमिका असलेले पंढरपूरचे रहिवासी असलेले सुनील कोरके गेल्या 10 वर्षापासून शहरामध्ये एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रामाणिकपणे काम करत होते. 10 वर्षापूर्वी अत्यंत थाटात त्यांचा संसार सुरू झाला होता. अवघ्या 25 दिवसापूर्वी सुनील यांच्या घरी एका गोडच मुलाचं आगमन झालं होतं. घरात पाळणा हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे उदान आलेले होते. आपल्या 25 दिवसाच्या चिमुकल्या लेकराचे तोंड निहाळताना सुनील यांनी अनेक स्वप्न रंगवली होती. मात्र पितृत्वाचा आनंद पूर्णपणे अनुभवण्यापूर्वीच क्रूर काळाने त्यांना मुलापासून कायमचे हिरावून नेले. सुनील यांचे वडील गावाकडे शेती करतात, तर त्यांचा भाऊ अनिल कोरके हा गावात राहून वृद्ध आई वडिलांची पूर्ण जबाबदारी सांभाळतो. सुनील नोकरीनिमित्त शहरात राहत असले तरीही त्यांचे मन नेहमी गावाकडे आणि विठ्ठलाच्या चरणी असायचे. दरवर्षी न चुकता माऊली आणि तुकोबाच्या पालखी सोहळ्यात विठ्ठलाचा गजर करत चालणारे सुनील यंदा कामाच्या प्रचंड व्यापामुळे वारीत सहभागी होऊ शकले नव्हते. यंदा वारी हुकली तरी पुढच्या वर्षी जंगी वारी करेन हा त्यांचा विचार त्यांच्या आयुष्यातील शेवटचा विचार ठरला. एका बाजूला पंढरपुरात विठ्ठलाची वारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला पंढरपूरचाच एका तरुणाची जीवनवारी मोशी घटनेमध्ये कायमची थांबली. एका तरुण आणि कर्तबगार मुलाच्या जाण्यानं वृद्ध आई वडिलांच्या हंबरडा थांबत नाहीये, तर अवघ्या 25 दिवसाच्या चिमुकल्याला छातीशी कंटाळून रडणाऱ्या पत्नीची अवस्था पाहून संपूर्ण परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत.